जेनेसिस कॉलेजमध्ये कारगिल विजय दिवस प्रेरणादायी पद्धतीने साजरा। राधानगरी येथील जेनेसिस कॉलेजमध्ये माजी सैनिक संघटना तालुका राधानगरी यांच्या वतीनं कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कारगिल विजय दिवस या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात बोलत असताना कॅप्टन तानाजी खाडे यांनी कारगिल युद्धाचा पराक्रमी इतिहास उपस्थित सर्वांना सांगितला। हा इतिहास ऐकताना सभागृहातला सर्व उपस्थित भावुक झाले होते। माजी सैनिक संघटनेच्या सदाशिव सावंत यांनी कारगिल युद्धाच्या आठवणींचा उजाळा केला। उपस्थित जवानांच्या मध्ये बहुतांश जवान कारगिल युद्धाचे साक्षीदार होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वन अधिकारी सौ पल्लवी चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री संतोष गोरे, कॅप्टन तानाजी खाडे, त्याचबरोबर वक्रतुंड एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका अवंतिका तायशेटे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कॅप्टन तानाजी खाडे यांनी भूषवले। कार्यक्रमात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। उपस्थित सर्वांनी शहीद जवानांच्या धाडसी कार्याला सलाम करत देशप्रेमाचा संदेश देणाऱ्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला। यावेळी कार्यक्रमाचे आभार जेनेसिस कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख रोहन कुमार माने यांनी मानले, तर जेनेसिसचे जनसंपर्क अधिकारी विश्वास पाटील यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी उपस्थित विद्यार्थी, माजी सैनिक, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।